10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विरामचिन्हे या घटकावर तुम्हाला 2 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो. किती मार्कांसाठी विचारला जातो? 2 मार्कांसाठी हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. फक्त 10वीच्या परीक्षेसाठी विरामचिन्ह नाही, आयुष्यात जेव्हा भविष्यात तुम्ही स्पर्धा परीक्षा कराल, तुम्ही कोणतीही तुमची स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी असो, या स्पर्धा परीक्षेला सुद्धा विरामचिन्ह हा घटक तुम्हाला अत्यंत महत्वाचा आहे. मग विरामचिन्हे शिकायच्या अगोदर पहिल्यांदा विरामचिन्हे म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग विराम म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या. बोलता बोलता जेव्हा आपण थांबतो, या थांबण्याला काय म्हणायचंय? विराम. काय म्हणायचं? विराम. पण हेच थांबणं जेव्हा आपण विशिष्ट खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवतो, तेव्हा त्या खुणांना किंवा चिन्हांना काय म्हणायचं? विरामचिन्ह. समजलं? सोप्यातली सोपी व्याख्या आपल्याकडे, आणि आपली व्याख्या सोपीच असते. तुम्ही कुठेही सर्च करा, अशी व्याख्या तुम्हाला कुठेच भेटणार नाही. कुठलंही पुस्तक वाचा. बघा, विरामचिन्हे ही इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. विरामचिन्हाची तुम्हाला आणखीन अशी व्याख्या सांगता येईल, ज्या सांकेतिक चिन्हामुळे वाक्यातील विराम समजतो त्याला काय म्हणायचं? विरामचिन्हे असे म्हणायचं. काय म्हणायचं? विरामचिन्हे असे म्हणायचं. मेजर कॅन्डी यांनी सगळ्यात अगोदर विरामचिन्हांचा वापर मराठीमध्ये केला. मराठीमध्ये पहिल्यांदा विरामचिन्हांचा वापर कोणी केलाय? मेजर कॅन्डी यांनी. हा चार्ट खूप महत्वाचा आहे. हा चार्ट समजून घ्या. हा चार्ट ज्याला समजला त्याला विरामचिन्ह समजले. ओके, बघा, हे काय? पहिला कॉलम चिन्ह. हे काय? चिन्ह. मग पुन्हा काय? केव्हा वापरायचं, आणि पुन्हा काय? उदाहरण. हा चार्ट समजला, तुमच्या हातातली 2 मार्क आहेत. ती मार्क कुणी त्या ठिकाणी तुमची घेऊ शकत नाही, तुमच्या हक्काची मार्क आहे ती. बघा, पहिलं चिन्ह कुठलं आहे आपलं? पूर्णविराम. विराम चिन्हातलं पहिलं चिन्ह कुठलं आहे? पूर्णविराम. कसं आहे पूर्णविराम? हे ब्रॅकेट बघा, कंस बघा, त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी टिंब दिलेला आहे की नाही? हे काय? पूर्णविराम. पूर्णविरामचा वापर केव्हा करतात? बघा, वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी. वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी काय वापरायचं आहे? पूर्णविराम. बघा, मी दररोज अभ्यास करतो. वाक्य पूर्ण झाले की नाही? वाक्याच्या शेवटी काय आला? पूर्णविराम. आपला नियम काय सांगतोय? वाक्य पूर्ण झालं आहे हे दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे? पूर्णविराम. कोणतं चिन्ह वापरायचं आहे? पूर्णविराम. दुसरा नियम त्याचा असा आहे, शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरतात. केव्हा वापरतात? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी काय वापरतात? पूर्णविराम वापरतात. प्र सु भोंग. प्रमोद, सुभाष, भोंग. प्र नंतर त्या ठिकाणी काय वापरलाय? पूर्णविराम वापरला. प्र त्याच्यानंतर पूर्ण, नंतर सु, आणि नंतर पूर्णविराम वापरला, आणि पुढे भोंग. म्हणजे एक शब्द आहे. कुठला आहे? प्र सु. म्हणजे शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी सुद्धा काय वापरतात? पूर्णविराम वापरतात. प्रकार पाहूया आपण अर्धविराम. हे पहा, अर्धविराम कसं आहे पाहिलं. आता अर्धविराम केव्हा वापरायचं? 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा अर्धविराम वापरतात. बघा, 2 वाक्य आहेत, आणि हे 2 वाक्य तुम्हाला काय करायचे आहेत? जोडायचे आहेत. बघा, 2 वाक्य आहेत, 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा काय वापरतात? अर्धविराम. हे बघा, अर्धविराम इथं आहे. गड आला पण सिंह गेला. बघा, यामध्ये 2 वाक्य आहेत की नाहीत? गड आला पण सिंह गेला. मग आपला नियम काय सांगतोय? 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जेव्हा जोडली जातात तेव्हा काय वापरतात? अर्धविराम वापरतात. मग आता गड आला हे आपलं पहिलं वाक्य आहे. मग त्याच्या पुढे काय येणार आता? तर वाक्य जोडायचं आहे. आता आपल्याला वाक्य काय करायचं आहे? जोडायचं आहे. 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने ज्यावेळी जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी काय वापरतात? अर्धविराम वापरतात. चला, आता तिसरा विरामचिन्ह पाहूया आपण, स्वल्पविराम. काय? स्वल्पविराम. मग आता स्वल्पविराम कधी वापरायचा आहे? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. कधी वापरतात? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास. तिसरं चिन्ह कुठलं आहे आपलं? स्वल्पविराम. केव्हा वापरायचं आहे? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास काय वापरायचं आहे? स्वल्पविराम. गंगा, जमुना, सरस्वती नद्यांची नाव आहेत.
तुम्ही लग्नात मंगलाष्टक ऐकत नाहीत का? लग्नात मंगलाष्टका स्वस्ती श्री गजनायकम गजनम काय काय खाल्ले आहे ते मला काय बोलता गेलं. किंवा मुलांची नाव आहेत, एकाच जातीच्या मुलांची नाव आहेत, आहे का नाही? आयुष, प्रज्वल, शंभू, सुयश, शिवराज नाव आहेत. मग प्रत्येक नावाच्या पुढे काय येणार आहे? प्रश्नचिन्ह येणार आहे. काय येणार आहे? आपण काय सांगितलंय? स्वल्पविरामचा हे बघा, हे चिन्ह बघितलंय बघा, इकडे बघा. स्वल्पविराम पाहिलं का? केव्हा वापरायचा आहे? एकाच जातीचे शब्द लागोपाठ करण्यास. बघा, मुलांचा एक वर्गवारी केली आपण, एकाच गटातली मुलं आहेत. आयुष, शंभू, सुयश, पियुष, प्रज्वल, प्रसाद, सुयश, शिवराज हे शब्द एका पाठोपाठ आले नाही. मग प्रत्येक शब्दाच्या पुढे काय येणार आहे? काय येणार आहे? स्वल्पविराम. आपला स्वल्पविरामचा नियम काय सांगतोय? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास. आदिती, अपेक्षा, परिता ही मुलींची नाव आहेत, बरोबर आहे का? मग या प्रत्येक नावाच्या पुढे काय येणार आहे? उद्गारवाचक चिन्ह. काय येणार आहे? स्वल्पविराम. काय येणार आहे? स्वल्पविराम. चला, स्वल्पविराम केव्हा वापरायचा? ह्यातला पहिला नियम काय सांगितला आपण? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास काय वापरायचा? आपण त्या ठिकाणी स्वल्पविराम वापरायचा. दुसरा नियम काय सांगतोय बघा लगेच. हाक मारताना नावाच्या पुढे वापरतात. बघा, स्वल्पविराम आणखीन केव्हा वापरतात? हाक मारे शिवराज इकडे. शिवराज म्हटलं की त्याच्या नावाच्या पुढे काय वापरायचंय? स्वल्पविराम. काय वापरायचंय? स्वल्पविराम. हाक मारताना नावाच्या पुढे काय वापरतात? स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ बघा, श्याम पुस्तक दे. श्यामला आवाज दिलाय, श्यामला हाक मारले, श्याम हाक मारली की नाही? मग हाक मारल्यावर त्याच्या पुढे काय येणार आहे? काय येणार आहे? स्वल्पविराम. चौथं चिन्ह कुठलं? आपलं अपूर्ण विराम. कोणता आहे? अपूर्ण. कोणतं? अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम केव्हा वापरतात? वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. वाक्याच्या शेवटी तपशील देताना त्या ठिकाणी काय वापरतात? अपूर्ण विराम वापरतात. बघा, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता नीट ऐका, तुम्हाला हे किचकट वाटतं पण हे किचकट नाही, हे पण सोपंच आहे. अपूर्ण विराम हे चिन्ह अगोदर बघा बाळांनो, हे पाहिलं तुम्ही चिन्ह. आता हे अपूर्ण विराम चिन्ह केव्हा वापरायचं? ह्याचा नियम काय सांगतोय? वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. समजा मी म्हटलं इयत्ता 10वीचे पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. झाले हा शब्द मी लिहिला त्या ठिकाणी, आणि मग या शब्दाच्या नंतर काय येणार आहे? अपूर्ण विराम. काय येणार आहे? अपूर्ण विराम. पुढचा प्रकार कुठला आहे? प्रश्न चिन्ह. बघा, हा सर्वात सोपा प्रकार आहे. प्रश्न चिन्ह कधी वापरायचं? साधी गोष्ट आहे. ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्या वाक्यात त्या ठिकाणी काय वापरायचं आपण? प्रश्न चिन्ह. ज्या वाक्यात त्या ठिकाणी प्रश्न विचारला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी काय वापरायचं आहे? प्रश्न चिन्ह वापरायचं आहे. उदाहरणार्थ, तू कुठे गेला होतास? वाक्याच्या शेवटी काय आला? प्रश्न चिन्ह. समजलं? वाक्याचा प्रकार कुठला आहे? वाक्यात पाचवं चिन्ह कुठला आपलं? प्रश्न चिन्ह. केव्हा वापरायचं? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. तू कुठे गेला होतास? वाक्याच्या शेवटी काय आलं? प्रश्न चिन्ह. समजलं? कुणाची काय अडचण आहे का? पुढचं चिन्ह आपलं 6वं कोणतं आहे? उद्गारवाचक चिन्ह. कोणतं आहे? उद्गारवाचक चिन्ह. बघा, आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्दाच्या नंतर वापरतात. बघा, आपल्या मनातल्या भावना ज्यावेळेस आपण व्यक्त करतोय, बापरे बघ, नाग नाग नाग, मनातली भावना आहे तुमच्या. मनातली काय भावना? अरे बापरे. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या मनातली भावना काय करताय? व्यक्त करताय, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी काय वापरायचं आहे? उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे. बापरे, केवढा मोठा हा साप. बघा, उद्गारवाचक चिन्ह वाक्याच्या मध्ये पण येतं आणि वाक्याच्या शेवटी पण येतं. हे बघा, बापरे. मनातली भावना आहे तुमच्या. मनातली काय भावना? जेव्हा तुमच्या मनातली भावना ही शब्दातून बाहेर पडते, बघा, मनातली भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्दानंतर काय वापरायचं? त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी वापरतात. बापरे, केवढा मोठा हा साप. असं हे वाक्य सांगता येईल. शाबास, खूप छान मार्क मिळाले तुला.
म्हणजे मनातली भावना आहे, बरोबर आहे का? तुमच्या मनातली भावना आहे आणि ती भावना ज्यावेळेस आपण व्यक्त करतो तेव्हा त्या ठिकाणी काय येतं? उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी येतं. अरे रे, बाप रे, अच्छा, हे कसले शब्द आहेत? उद्गारवाचक शब्द आहेत. आणि मग या उद्गारवाचक शब्दानंतर आपण काय वापरायचं आहे? उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे. समजलं? उद्गारवाचक चिन्ह काय अडचण आहे का उद्गारवाचक चिन्हामध्ये? पुढचं चिन्ह पाहायचं आपण आता. बघा कोणतं चिन्ह आहे? अवतरण चिन्ह. ह्याच्यामध्ये कोणते कोणते दोन प्रकार आहेत ते बघा आता. अवतरण चिन्हामध्ये बघा ना कुठले कुठले दोन प्रकार आहेत? एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. चिन्ह काय आहे आता? अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये दोन अवतरण चिन्ह आहेत. पहिलं अवतरण चिन्ह काय? एकेरी अवतरण चिन्ह, हे तर एकेरी. दुसरं अवतरण चिन्ह काय? दुहेरी अवतरण चिन्ह. चला बघा मग आता एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं? बघा, एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं? एखाद्या शब्दावर जोर देताना. एखाद्या शब्दावर जोर देताना कोणतं अवतरण चिन्ह वापरायचं? एकेरी अवतरण चिन्ह. उदाहरणार्थ बघा, शरद म्हणाला, बघा, मी सहलीला येईल. बघा, शरद म्हणाला, काय म्हणालाय? मी सहलीला येईल. बघा, एकेरी अवतरण चिन्ह. अरे त्यांनी दुहेरी चुकलंय आपल्या वाक्य केशी झालं ना, वर खाली. हा, ओके, ठीक आहे. बघा तीन गुण आहे. हा, हे उदाहरण बघा, हे कोणतं अवतरण चिन्ह आहे? एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं आहे? एखाद्या शब्दावर जोर देताना. कोणतं अवतरण चिन्ह वापरायचं आहे? एकेरी. उदाहरण बघायचं, उदाहरण घेत आहे. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा केली. घोषणा कोणती केली? चले जाओ. मग आपण जोर कोणत्या शब्दावर देतोय त्या वाक्यामध्ये? चले जाओ घोषणा केली. चले जाओ ही घोषणा केली. कुणी केली? गांधीजींनी. बघा, आपलं चिन्ह कुठला पाहतोय आपण? अवतरण चिन्हामध्ये दोन अवतरण चिन्ह आहेत. एक अवतरण चिन्ह कुठला आहे? एकेरी अवतरण चिन्ह. आणि दुसरं अवतरण चिन्ह कुठला आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. मग एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं? एखाद्या शब्दावरती जोर देताना एकेरी अवतरण चिन्ह काय करायचं? वापरायचं. उदाहरणार्थ, गांधीजींनी चले जाओ ही घोषणा केली. कोणती केली? चले जाओ ही घोषणा केली. मग चले जाओ ही घोषणा केली या ठिकाणी काय येणार आहे? एकेरी अवतरण चिन्ह येणार आहे. बरोबर आहे की नाही? बघा आता दुसरं चिन्ह कुठलं आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. हे केव्हा वापरायचं? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना, बरोबर आहे, वापरतात. ठीक आहे. कधी वापरतात? इथं चले जाओ जास्त येतं बरं का. चले जाओ, फक्त चले जाओ त्या शब्दावर जोर दिला. चले जाओ. बघा आता दुसरं चिन्ह कुठलं आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं आहे? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात. कधी वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात. कोणते चिन्ह वापरतात? दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. बघा उदाहरण बघा, शरद म्हणाला. कोण म्हणाला? शरद म्हणाला. बघा, मी सहलीला येईल. बघा आता आपला नियम काय सांगतोय दुहेरी अवतरण चिन्हाचा? की बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना तो दुहेरी अवतरण चिन्ह तुम्ही काय करा? वापरा. मग आता बोलणारा कोण आहे? शरद. पण तो काय बोललाय, त्याचे शब्द काय, त्याच्यावरच आपण काय वापरायचं आहे? दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचं आहे. बघा, शरद म्हणाला, तो काय म्हणाला याच्यावरच त्या ठिकाणी काय घ्यायचं आपण? दुहेरी अवतरण चिन्ह घ्यायचं. शरद म्हणाला, मी सहलीला येईल. इथे काय येणार आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. काय येणार आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. समजलं? एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं आणि दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं? एकेरी केव्हा वापरायचं आहे? एखाद्या शब्दावर जोर देताना. गांधीजींनी चले जाओ, चले जाओ ह्या शब्दावर आपण काय दिलाय? जोर दिलाय. त्याच्यामुळे चले जाओ या शब्दावर काय येणार आहे? एकेरी अवतरण चिन्ह येणार आहे. आणि दुसरं आपलं चिन्ह कुठलं आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. याचा नियम काय?
बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना काय वापरायचं? दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचं. शरद म्हणाला मी सहलीला येईल. म्हणणारा कोण आहे? शरद आहे. त्याच्यामुळे आपण कुठे घेणार दुहेरी अवतरण चिन्ह? मी सहलीला येईल या वाक्यावर आपण काय घेणार आहे? दुहेरी अवतरण चिन्ह घेणार आहे. विराम चिन्हाचा 8वा प्रकार बघा आता. कुठला? संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह. बघा आता संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्हामध्ये त्या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये. संयोग चिन्ह छोटा आहे आणि अपसारण चिन्ह त्याच्यापेक्षा काय मोठं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की आपण डॅश कशाला म्हणायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही की डॅश कशाला म्हणायचं. बघा हा डॅश कशाला म्हणायचं, कशाला डॅश म्हणायचं. बघा आपण डॅश डॅश म्हणतो लिहिताना नेहमी, बरोबर आहे का? संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह सारखंच आहे, फक्त ह्याच्यामध्ये संयोग चिन्ह लहान आहे आणि अपसारण चिन्ह मोठं आहे. बरोबर आहे. हे बघा आडवी रेष आहे फक्त छोटी संयोग चिन्हामध्ये आणि अपसारण चिन्हामध्ये हीच रेष फक्त मोठी आहे. पण डॅश कशाला म्हणायचं आहे? संयोग चिन्हाला म्हणायचं का अपसारण चिन्हाला म्हणायचं आहे? अपसारण चिन्हाला काय म्हणायचं आहे? डॅश म्हणायचं आहे. संयोग चिन्हाला डॅश म्हणायचं आहे का? संयोग चिन्हाला डॅश म्हणायचं नाही. मग आता यांचा वापर कधी करायचा? बघा कुठला चिन्ह पाहतोय आपण? संयोग चिन्ह. कधी वापरायचं आहे? बघा केव्हा वापरतात? दोन शब्द जोडताना वापरतात. दोन शब्द जोडताना वापरतात. आई बाप, भाऊ बहीण, नवरा बायको, विद्यार्थी प्रतिनिधी हे दोन शब्द आहेत. आणि जेव्हा तुम्हाला हे दोन शब्द जोडायचे असतात तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला काय वापरायचं आहे? काय वापरायचं आहे? संयोग चिन्ह. बघा दोन शब्द जोडताना वापरतात. विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थीच्या नंतर काय दिलं आपण? संयोग चिन्ह. पण हा विद्यार्थी शब्द दिलाय आणि मग आपण त्या ठिकाणी संयोग चिन्ह दिले आणि बरेच विद्यार्थी मग काय म्हणतात? विद्यार्थी डॅश प्रतिनिधी. बाळा तो डॅश नाहीये, तो काय त्या ठिकाणी? संयोग चिन्ह. त्याला डॅश म्हणायचं आहे का? त्याला डॅश म्हणायचं का? त्याला बिलकुल डॅश म्हणायचं नाहीये. दोन शब्द जोडताना त्या ठिकाणी काय वापरायचं आहे? संयोग चिन्ह वापरायचं आहे. आपण नोटबुक मध्ये एखादं वाक्य लिहितोय आणि ते वाक्य अपुरं राहिलं की शिक्षक काय म्हणतात? डॅश. बाळा तो डॅश नाहीये. तुम्ही कुठेही जावा शक्यतो 99% शिक्षक म्हणणार डॅश. डॅश नाहीये तो. तुम्ही पण म्हणणार डॅश. तो डॅश आहे का? तो डॅश नाही, तो काय? संयोग चिन्ह. बरोबर आहे. काय ते? संयोग चिन्ह आहे. त्याला डॅश म्हणायचं नाही कधीच. त्याला डॅश म्हणायचं नाही. तुम्ही एखादं वाक्य लिहिताय, शिक्षक तुम्हाला काहीतरी लिहून देत आहे आणि मग नोटबुक मध्ये त्यातले शब्द अपुरा राहिलाय आणि मग पुढे आपण काय लिहितो? डॅश लिहितो ना बाळांनो? म्हणतो का ना डॅश आपण? त्याला डॅश म्हणायचं नाहीये, चुकीचं आहे ते. डॅश कशाला म्हणायचं आहे? अपसारण चिन्ह. मग त्याला काय म्हणायचं आहे? त्याला संयोग चिन्ह म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचं आहे? संयोग चिन्ह. त्याला डॅश म्हणायचं का? त्याला बिलकुल डॅश म्हणायचं नाहीये. बघा संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह आणि संयोग चिन्ह सारखंच आहे, फक्त संयोग चिन्ह काय? अपसारण चिन्हापेक्षा काय? छोट आहे. यापेक्षा काय? छोट आहे. आणि अपसारण चिन्ह काय? त्याच्यापेक्षा मोठं आहे. कधी वापरायचं आहे? पहिला नियम, दोन शब्द जोडताना. विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थीच्या पुढे काय आलंय? संयोग चिन्ह. दुसरा नियम काय सांगतोय? ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, एखादी ओळ आहे तुमची लिहायची आणि रजिस्टर मध्ये तुमच्या नोटबुक मध्ये त्या ठिकाणी लिहायचा शब्द अपुरा राहिलाय तर त्या शब्दाच्या पुढे काय वापरायचं? त्या ठिकाणी काय वापरायचं आहे? संयोग. त्या डॅश म्हणत नाहीये, तुम्ही डॅश म्हणताय, चुकीचं आहे ते. तो डॅश नाहीये, ते काय? ते काय? संयोग चिन्ह आहे. ते डॅश आहे का? ते डॅश नाही, ते काय? संयोग चिन्ह आहे. बघा आता पुढचं आहे आपलं आहे चिन्ह अपसारण चिन्ह. कोणतं चिन्ह आहे? अपसारण चिन्ह. आता अपसारण चिन्ह तुम्ही डॅश म्हणू शकताय. अपसारण चिन्हाला काय म्हणायचं आहे? डॅश म्हणायचं आहे. बघा आता कधी वापरायचं अपसारण चिन्ह? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वापरतात. काय वापरतात? अपसारण चिन्ह. बघा बोलता बोलता विचार मालिका तुटली तुमची, तुम्हाला काय सूचना गेल्या काय बोलायचं ते, तुम्ही एकदम फास्ट जोरात बोलता, बोलता बोलता विचार मालिका तुटल्या. मी गेलो पण ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे. पहिलं वाक्य काय? मी गेलो पण पुढे काय? बोलता बोलता काय तुटली तुमची? विचार मालिका तुटले आणि मग त्या ठिकाणी काय वापरा तुम्ही? डॅश वापरा. काय वापरा? डॅश वापरा. दुसरा नियम काय सांगतो तुमचा? स्पष्टीकरण द्यायचे असल्यास
एखाद्या मुलीचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे. ती मुलगी, अरे बघा तो ती मुलगी जिने खूप छान भाषण केलं, ती मुलगी जिने लाल रेबीन बांधली आहे. एखाद्या विषयात तुम्हाला काय करायचं आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे. आणि मग एखाद्या विषयाचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास त्याच्या पुढे काय वापरायचं तुम्ही त्या ठिकाणी, अपसारण चिन्ह. त्यालाच काय म्हणायचं, डॅश असे म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं, डॅश असे म्हणायचं. समजलं? समजलं अपसारण चिन्ह? समजलं? बघा, संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्हामध्ये त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देऊ नका. तुमच्या नोटबुक मध्ये, तुमच्या रजिस्टर मध्ये लिहिता लिहिता शब्द अपूर्ण राहिलाय तर त्याच्या पुढे आपण त्या ठिकाणी काय लिहितो, डॅश लिहितो. त्याला काय लिहायचंय, त्याला काय म्हणायचं आहे, त्याला डॅश म्हणायचंय का, त्याला डॅश म्हणायचं नाहीये. त्याला काय म्हणायचं आहे, संयोग चिन्ह असे म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, संयोग चिन्ह असे म्हणायचं आहे. चला, एकूण किती विराम चिन्ह पाहिले आपण आज? आपण 9. कोणतं कोणतं? पहिलं विराम चिन्ह पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह. ओके, पहिलं विराम चिन्ह कोणतं आहे? पूर्णविराम. केव्हा वापरतात? वाक्य पूर्ण झाले यासाठी वापरतात. उदाहरण, मी दररोज अभ्यास करतो. दुसरं विराम चिन्ह अर्धविराम. केव्हा वापरतात? दोन छोटी वाक्य उभयाने जोडतात तेव्हा वापरतात. उदाहरण, गड आला पण सिंह गेला. तिसरं विराम चिन्ह स्वल्पविराम. केव्हा वापरतात? एका जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. उदाहरण, श्याम पुस्तक दे. स्वल्पविरामचा आणखीन एक नियम काय सांगतो? हात मारताना नावापुढे वापरतात. उदाहरण, श्याम पुस्तक दे. हा नियम पुन्हा वाचा. एका जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. याच्यावर एक उदाहरण सांगा. याचं एक उदाहरण सांगा. आयुष प्रज्वल आदित्य 10वी मध्ये आहे. बरोबर आहे. पुढचं चिन्ह कोणतं आहे? अपूर्णविराम. कधी वापरायचं? वाक्याच्या शेवटी लक्ष देताना वापरतात. उदाहरण सांगा. नामाचे प्रकार प्रमाणे. पुढील प्रमाणे. बरोबर आहे. पुढचं विराम चिन्ह कोणतं आहे? प्रश्नचिन्ह. कधी वापरतात? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. उदाहरण, तू कुठे गेला होतास? वाक्या शेवटी काय आलं? प्रश्नचिन्ह. पुढचं विराम चिन्ह कोणतं आहे? उद्गाराचे चिन्ह. कधी वापरतात? मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्दानंतर वापरतात. उदाहरण काय? बापरे, केवढा मोठा मासा. पुढचं विराम चिन्ह कोणतं आहे? अवतरण चिन्ह. त्यातला पहिला प्रकार कोणता आहे? एकेरी अवतरण चिन्ह. केव्हा वापरतात? एखाद्या शब्दावर जोर देताना. उदाहरण, गांधीजींनी चले जाव ही घोषणा केली. दुसरं विराम चिन्ह कोणतं आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. याचा कधी वापरतात? बोलण्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात. उदाहरण काय? शरद म्हणाला मी सहलीला येईल. पुढचं विराम चिन्ह कोणतं आहे? संयोग चिन्ह. कधी वापरतात? दोन शब्द जोडताना वापरतात. उदाहरण काय? विद्यार्थी प्रतिनिधी. आणखीन याचा नियम दुसरा कोणता आहे? ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास चिन्ह कोणता आहे? अपसरण चिन्ह. कधी वापरतात? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास उदाहरण, मी गेलो पण. पुढचं दुसरा नियम काय? स्पष्ट करायचे असल्यास वापरतात. उदाहरण, ती मुलगी जिने लाल रेडी बांधली आहे. चला समजलं. आज आपण काय घेतलं? विराम चिन्हे. किती विराम चिन्ह पाहिले आपण? 9. केव्हा वापरतात ते पाहिलं आणि त्याच्याशी निगडीत असणारे आपण काय पाहिले त्या ठिकाणी उदाहरण पाहिले. येता 10वीच्या पेपर मध्ये बाळा तुम्हाला किती मार्क आलाय? 2 मार्क आलाय. त्यामुळे हे 2 मार्क तुमच्या हातातले मार्क आहेत. हे 2 मार्क त्या ठिकाणी जाऊ द्यायची नाही. तुमच्या हातातले हातकाचे मार्क आहेत. त्यामुळे मार्क त्या ठिकाणी जाऊ देऊ नका. ओके. बघा, विराम चिन्हांचा मराठी भाषेमध्ये विराम चिन्हांचा पहिल्यांदा वापर कुणी केला? कुणी केला? मेजर कॅन्डी यांनी पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये विराम चिन्हांचा काय केला? वापर केला. मला सांगा, विराम चिन्हे ही कोणत्या भाषेकडून मराठीला मिळालेली देणगी आहे? आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. चला, विराम चिन्हे याची व्याख्या सांगा. एक जण सांगा कोणी. विराम चिन्हे म्हणजे काय? बोलता बोलता जेव्हा आपण थांबतो त्याला विराम असे म्हणतात आणि तो विराम
एखाद्या विशिष्ट चिन्हाने दाखवतात त्या चिन्हाला विराम चिन्ह असे त्या म्हणतात. चिन्हाला काय म्हणायचं? विराम चिन्हे असे म्हणायचं. समजलं विराम चिन्हामध्ये काय अडचण? एकूण किती विराम चिन्हे पाहिले आज आपण? हे विराम चिन्ह आहे. ते केव्हा वापरतात आणि त्याच्यावरची प्रत्येक उदाहरण आपण पाहिले. इयत्ता 10वीच्या पेपरसाठी हे किती मार्काला आहेत विराम चिन्हे तुम्हाला? 2 मार्काला आहे. कुणाची काय अडचण आहे बाळांनो? असेल तर विचारा. नाही कुणाची काय अडचण? ठीक आहे.